मुंबई पुणे मिसिंग लिंकवर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला असून या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर 5 जण जखमी झाले आहेत. लोणावळ्याजवळील कुसगाव हद्दीत मिसिंग लिंकच्या बोगद्यात रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगानं जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या आयशर टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की आयशर टेम्पो रस्त्यावरच उलटला तर फॉर्च्युनर कारचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात फॉर्च्युनर कारमधील तुषार भूमकर वय 35 राहणार वाकड पिंपरी चिंचवड याचा जागीच मृत्यू झाला. तुषार भूमकर हे 4 मित्रांसोबत फॉर्च्युनर कारने मुंबईच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. या कारमध्ये असलेल्या इतर 4 जणांना दुखापत झाली असून त्यापैकी एका जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आयशर टेम्पो चालक राजू मुडबे राहणार धाराशिव आणि कुलदीप पवार राहणार लातूर हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी करून रस्ते विकास महामंडळाच्या यंत्रणेच्या मदतीने अपघातग्रस्ताच्या वाहनांमधील जखमींना बाहेर काढले आणि त्यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने फॉर्च्युनर आणि आयशर टेम्पो बाजूला करण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या भीषण अपघातामागे नेमके कारण काय, फॉर्च्युनरचा वेग किती होता आणि चालकाचे नियंत्रण नेमके कशामुळे सुटले याचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. मुंबई पुणे मिसिंग लिंकवर झालेल्या या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा वेग आणि वाहन चालवताना आवश्यक असलेल्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.